कंबाईनला ना असं टार्गेट करून गेलं पाहिजे की प्रत्येक विषयात मला काढायची किती, याच्यापेक्षा जास्त एफर्ट्स घेणार तिथं मजा. मला एक गोष्ट इथे जाणून दे की तुम्ही ते पेपर सेटरच्या माइंडसेट म्हणजे पेपर सेटर काय करतोय ना तो आपण विचार करायचा इथं की त्याला काय पाहिजे, तुम्ही बॅक काय केलं ना सर हे खूप मॅटर करतं. म्हणजे ते परीक्षेच्या वेळेस करण्यापेक्षा परीक्षेच्या आधी ते काहीतरी ती आहे ना युद्धाच्या वेळेस रक्त सांडण्यापेक्षा शांततेच्या काळात घाम काढला तर कधी चांगलं असतं, तीच गोष्ट आहे सर ही. तसंच सगळ्यांनी केलं पाहिजे असं मी सगळ्यांना सल्ला देईल. मित्रांनो नमस्कार. इन्स्पायरिंग टॉकच्या या इन्स्पायरिंग प्लॅटफॉर्मवरती आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत भूषण, सुनीता, निवृत्ती लांडगे आणि यांची ओळख करून देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. कारण एमपीएससी सारख्या अतिशय महत्वाच्या परीक्षेमधून जो सन 2022 आणि 2023 मध्ये उत्तुंग असं यश भूषणने मिळवलेलं आहे आणि आपल्याला आज या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून, या इन्स्पायर टॉकच्या माध्यमातून ते आपल्याला त्यांची सक्सेस स्टोरी इथे सांगणार आहेत की जेणेकरून जे विद्यार्थी आता एमपीएससीची तयारी करतायत किंबहुना आयुष्यभरासाठी आपल्याला करिअरमध्ये काहीतरी चांगलं करायचंय आणि त्यांना काहीतरी मार्गदर्शन हवं आहे, कुणीतरी इन्स्पायरिंग असं त्यांना काहीतरी सांगितलं पाहिजे, त्यासाठी भूषण तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे आणि मनापासून धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ देऊन तुम्ही इथं आलाय आणि काहीतरी तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगायचंय की तुमच्या या यशामागचं नेमकं गमक काय आहे आणि ती पोतडी आज आपल्याला खरं तर इथं खुली करायची आहे की जेणेकरून महाराष्ट्रातील एक ग्रामीण भागातील विद्यार्थी जो हा व्हिडिओ बघतोय त्याला सुद्धा असं उत्तुंग यश मिळवता आलं पाहिजे. कारण यश जे आहे 2022 मध्ये तुमची एएसओ आणि एसआर यापदी निवड झाली आणि 2023 मध्ये कंबाईन नावाने जी परीक्षा एमपीएससी घेते त्या परीक्षेमधलं एसटीआय असेल, त्यानंतर एएसओ असेल आणि सब रजिस्ट्रार म्हणजे एसआर असेल, या तीनही परीक्षांमध्ये महाराष्ट्रातून पहिला येण्याचा मान भूषण यांना मिळालेला आहे. त्यासाठी सर्वप्रथम इन्स्पायर टॉकच्या सगळ्या टीमकडून तुमचं खूप खूप अभिनंदन भूषण. आता आपण मुलाखतीला सुरुवात करूयात आणि त्यासाठी मला सुरुवातीला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, महाराष्ट्रात पहिलं येणं हे स्वप्न होतं का पहिलेपासून? तसं बघायला गेलं तर नव्हतं सर कधीच. म्हणजे अभ्यास करताना सुरुवातीला असं कधी वाटलं नव्हतं की मी महाराष्ट्रात प्रथम, म्हणजे नाही का एक माणूस जेव्हा एक ह्या एमपीएससी क्षेत्रामध्ये येतो तेव्हा असं कुठेतरी वाटतं की एक पोस्ट भेटली पाहिजे. म्हणून कधी असा विचार नव्हता केला. आणि म्हणजे काही गोष्टी थोड्याशा चढ उतार चालूच असते. एसटीआय माझी पहिली प्री नव्हती झाली कंबाईनची, नंतर एसटीआयची मेन्स गेली 4 मार्कांनी, माझी मागची 2021ची ती जास्त जागावाली. मग तेव्हा असं कुठं वाटलं नव्हतं की मी इतकं म्हणजे पहिला येऊन जाईल. मला बघा तेव्हा एकच टार्गेट होतं की मला एक पोस्ट कोणती तरी भेटली पाहिजे. आणि हा म्हणजे तो अभ्यास म्हणा माझा 3 वर्षाचा सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मला तो पहिला क्रमांक भेटला. खरंच म्हणजे अपेक्षा नव्हती केली सर मी. अनपेक्षित जरी असलं तरी त्याच्या मागे तुमची मेहनत आहे, कष्ट आहे. आणि एमपीएससी मधले जे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे यश अपयश हा जो मोहन सावलीचा खेळ आहे तशाच पद्धतीनं तुमच्या बाबतीतही घडलेलं दिसतंय. कारण तुम्ही म्हणणार होता आता बोलता बोलता की सुरुवातीला तुम्ही प्रिलिम सुद्धा फेल झालात आणि परत डायरेक्ट तुम्ही महत्वाच्या परीक्षेमध्ये पहिले आलात. म्हणजे हा जो प्रवास आहे अगदी पूर्व परीक्षा फेल होणं आणि मग त्याच परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून पहिले येणं, मग यामध्ये सुरुवात करू आपण पहिल्यापासून. तर ज्यावेळेस प्रिलिम फेल झाला त्यावेळेस तुमच्यामध्ये काय उणिवा होत्या आणि त्या उणिवांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने त्या ओव्हरकम केल्या आणि त्या प्रिलिम या परीक्षेमध्ये तुम्ही कसा स्कोअर चांगला केला? सर पहिल्यांदा जेव्हा मी प्रिलिम्स दिली होती ना तेव्हा मी डायरेक्ट एक सब्जेक्ट वाचायला घेतले आणि ते वाचत होतो आणि ते वाचून मग मी ती पेपर म्हणजे जो म्हणजे म्हणता नाही का कुठेतरी सगळे सांगत असतात की पेपर अनालिसिस करा, पण मग आपलं म्हणजे नाही का मी असं जास्त कोणाला फॉलो करत नव्हतो आणि स्वतःचा अभ्यास सुरू केला आणि तो माझ्या मनानेच करायला सुरुवात केली आणि तसंच करत गेलो. त्याचा मला तो कुठेतरी तोटा झाला की मी ते म्हणजे प्रश्नांची ती लेवल आहे ना तीच मला अशी जाणवली नाही परीक्षेला. आणि त्यातल्या मॅथ्सकडे पण थोडंसं दुर्लक्ष झालं होतं माझं पहिल्या प्रीच्या वेळेस. त्याच्यामुळे मग ते कुठेतरी तुम्हाला फटका बसला आणि मी मग पहिली प्री क्वालिफाय नाही झालो. पण त्याच्यानंतर प्री झाल्या मग मी लगेच पीवायक्यू अनालिसिस खूप चांगलं केलं आणि त्याच्यानंतर मग पीवायक्यू मधला कोणताही प्रश्न मला असा लगेच आठवतो की हा प्रश्न मागच्या वेळेस विचारला असेल. म्हणजे एखादा प्रश्न जर विचारला ना तर तुम्हाला लगेच कळेल की हा प्रश्न मागे विचारून झाला आहे आयोगाचा. ओके म्हणजे त्या संदर्भात काहीतरी जवळपास आलेलं आहे. म्हणजे नाही का एवढं म्हणजे पीवायक्यू अनालिसिस खूप चांगली झाली आणि त्याचाच फायदा मला प्रीला मेन्सला परत होत गेला. आणि कसं की त्याच्यात ऍडिशन म्हणजे मागची पीवायक्यू त्याच्यात थोडीशी ऍडिशन झाली की मग ते कुठेतरी ऍडिशन होत एकदम असं चांगल्या लेवलला आलं होतं आणि ते प्रॉपर रिव्हिजन पण खूप चांगलं झालं. पहिल्या वेळेस माझ्या रिव्हिजनचं पण एवढं छान नव्हतं झालं. म्हणजे मी वाचत होतो, खूप जास्त सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि पहिली प्रीला मला खूप जास्त वेळ पण नव्हता भेटला सर. मी थोडे दिवसापूर्वी स्टार्ट केला होता अभ्यास, त्याच्यामुळे मग तिच्यात नव्हता आला. पण नंतर मग त्या सगळ्या गोष्टी मी ज्या तिथं चुकलो होतो त्या हळूहळू इम्प्रूव्ह करत गेलो.
2021च्या प्रीला मला पडले होते 52 मार्क. माझे तेव्हा 52.75 असं काहीतरी होते. मी एसटीआयला क्वालिफाय झालो होतो आणि एसओ 50 मार्कांनी माझी ती एसओची प्री गेली होती. पण मग तिथून पण अजून शिकायला भेटलं आणि तिथून मग माझं 22चा पण आणि 23चा पण स्कोर 66 आणि 65 आला सर. म्हणजे ज्या गोष्टी चुकत होतो ना ते म्हणजे नाही का तो वाढता क्रम राहिला आणि त्या इम्प्रूव्ह झाल्या आणि त्यासाठी मेहनत घेतली सर. बरोबर आहे. आणि मेहनत घेणंच फार महत्वाचं असतं. तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून बरोबर. कुठून केलं सर तुम्ही मेकॅनिकल? श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सिंहगड पुण्यातूनच तुम्ही इंजिनिअरिंग केलं. आणि तुमची बाकीची जर शैक्षणिक पार्श्वभूमी बघायची झाली तर त्यामध्ये काय अचिव्हमेंट किंवा कशा पद्धतीने तुम्ही? सर मी एकदम म्हणजे सामान्य जिल्हा परिषदचा 1ली ते 4थी जिल्हा परिषद मधून शिक्षण झालं सर. त्याच्यानंतर 5वीला हायस्कूल मध्ये शिकलो आणि 5वीला असताना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवोदयमध्ये ती पहिली स्पर्धा परीक्षा आयुष्यात तिथे मिळवलं. आणि ती म्हणजे पहिला आलो त्याच्या मागे कुठेतरी 3 नवोदयची परीक्षा पास झालो. याला मी दिल की कारण की ते म्हणजे तो प्लॅटफॉर्मच भारी आहे नवोदयचा. म्हणजे सगळ्या गोष्टी स्वतःचे सेल्फ स्टडी सेल्फ डिसिप्लिन सगळ्या गोष्टी भेटल्या आणि अभ्यासाची जी म्हणजे ज्या वयात नाही का अभ्यास करायला पाहिजे जास्त संस्कार तो म्हणजे एकदम छान होता. कारण की तिथे काही मोबाईल परवानगी नाही, लॅपटॉप नाही, काय नाही. त्याच्यामुळे आमचं फक्त एक कम्युनिकेशन जेवढं असेल तेवढं बाकी मग अभ्यास किंवा काही गोष्टी खेळ म्हणजे सगळ्या गोष्टी सेल्फ डेव्हलपमेंटला खूप मदतशीर ठरल्या. ज्याचा फायदा मला या एमपीएससीच्या प्रवासात खूप पुढे जे उत्तुंग यश आपल्याला आज बघायला मिळतंय त्याच्या मागे हे सेल्फ डिसिप्लिन आहे, हे सेल्फ इन्व्हेस्टमेंट आहे स्वतःमध्ये केलेली आणि त्यातून आलेले हे यश आहे. बरोबर आहे. त्याची भक्कम पायाभरणी झाली नवोदयमध्ये आणि त्याच्या भरोश्यावरती हे आज यश आपण पाहतोय. खूप छान. या यशामध्ये तुमच्या घरच्या पार्श्वभूमीचा किंवा आई वडिलांचा कशा पद्धतीने? सर म्हणजे आई वडिलांचा माझ्या शिक्षणाच्या बाबतीत खूप म्हणजे फ्री हँड होता. म्हणजे त्यांना म्हणजे विश्वास होता की मी अभ्यास करायचो आणि मला लहानपणापासून अभ्यासाची चांगली आवड होती. तर म्हणजे तू जेही करा म्हणजे मला कधीच त्यांनी कधीच स्वतः काही सांगितलं नाही की कोणतं ग्रॅज्युएशन कर किंवा काय कर. तू निर्णय घे, तुला जे असेल ते आम्ही तुला सपोर्ट करू असं त्यांचं होतं. आणि आई तसं सांगायला गेलं तर माझी आई 10वी फेल आहे. पण एक शिक्षणाबद्दल एवढा म्हणजे इंटरेस्ट आहे ना की तिनेच अभ्यास घेतला असेल जेवढाही घेतला असेल घरी आलो असेल तर म्हणजे नाही का एक कधी असं जाणवणार नाही. आता इंग्लिश वाचते, इंग्लिश म्हणजे कोणी जर माझ्या आईला जर इंग्लिश वाचायला लावलं तर कोणी म्हणणार नाही की श्री 10वी फेल असेल असं. म्हणजे पण मग ती शिकली, आम्हाला शिकवता ती पण शिकली. म्हणजे सेल्फ लर्निंग झालं आणि आता एकदम म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम छान आहेत. मग आई वडिलांचा खूप रोल मोठा आहे खरं. आणि भूषण तुम्ही खरं तर तुमचा जो प्रिपरेशनचा कालावधी आहे त्याच वेळेस जग हे एक वेगळ्या संकटाला सामोरं जात होतं. लॉकडाऊन लागलं होतं, कोरोनाची महामारी जगभरामध्ये पसरलेली होती आणि एक अनिश्चितता सगळ्या गोष्टींमध्ये आलेली होती. आणि मग त्यावेळेस अभ्यास करणं हा कसा टास्क होता? कुठं कोचिंग मिळत नव्हतं किंवा कुठे बाहेर पडता येत नव्हतं. 20-21 याच कालावधीमध्ये तुमचा सगळा अभ्यास दिसतोय मला. मग ते कसं तुम्ही मॅनेज केलं? सर तसं बघायला गेलं तर याच्या मागे थोडंसं दुसरं कारण पण आहे. कारण की आता म्हणजे मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी फ्रँकली बोलतो कसं आहे की आता म्हणजे मेकॅनिकल इंजिनियरचा म्हणजे जेव्हा 2020चा जो काळ म्हणजे जेव्हा कोरोना आला तेव्हा मेकॅनिकल इंजिनियरची सिच्युएशन म्हणजे एवढं काय असं पेमेंट वगैरे किंवा म्हणजे काहीच नव्हतं. आणि जे पण आता आमचे पण जेवढे इंजिनिअरिंगचे मुलं होते सगळे आयटी मध्ये स्विच झाले. तर मग तेव्हा कुठेतरी मला म्हणजे एक ऑप्शन म्हणतो ना आपण की काहीतरी हे नाही केलं तर चांगला पर्याय काही म्हणजे तो उरला पण नव्हता. तर मला मेहनत घेणंच होतं. आणि मग मी फक्त पप्पांना एक म्हटलं की मला एमपीएससी क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, करू का? पण मग आई वडील दोघं म्हटले की तुला बिंदास तू करू शकतो, आम्ही तुला फुल सपोर्ट करणार. मग मी त्यांच्याकडून 3 वर्ष मागितले होते. पण मग त्यांचा आता एक मुलावर वेगळाच कॉन्फिडन्स असतो की ते म्हणायचे की तू पहिल्या अटेम्प्ट मध्येच होणार. पण मी म्हणायचो नाही, ते पुढची गोष्ट झालं तर आनंदच आहे पण मला 3 वर्ष तुम्ही वेळ द्या. मग पप्पांनी ते एकदम आणि छान मला सपोर्ट केला. आणि शेवटी कसं आहे सर एमपीएससी क्षेत्रामध्ये जर इकॉनॉमिकल सपोर्ट चांगला असला ना तर म्हणजे एक अभ्यासा टेन्शन मेंटली आणि या सगळ्या गोष्टींच्या टेन्शन सोबत जर ते आर्थिक टेन्शन असलं ना तर कुठेतरी तो एक नाही का खूप म्हणजे माणसाला मागे खेचत असतो. तसं मला 3 वर्षात ती कधीच गरज हे झालवली नाही की मला आता पैशाचा फुल सपोर्ट होता सर. त्याच्यामुळे तो तुम्ही अभ्यास घरामधूनच केला की घरापासून थोडी दूर केला? मी घरी डायरेक्ट म्हणजे जवळपास लास्ट टाइम मी 5वीला घरी अभ्यास केलाय. त्याच्यानंतर मी घरी पुस्तकच कधी उघडलेलं नाही. मग एमपीएससी जर्नी कुठून? नाशिकला सर, नाशिकला रूम केला होता. मग आम्ही 2-3 जण एमपीएससीचा अभ्यास स्टार्ट केला. तिथंच लायब्ररी जॉईन केली. मग बरेच म्हणजे कोरोनामुळे लायब्ररी बंद होते मग तेव्हा 2-3 महिने आम्ही रूमवरच केला. नंतर मग लायब्ररी स्टार्ट झाल्यानंतर मग लायब्ररी जॉईन केली, लायब्ररीमध्ये करायला लागलो. मग हळूहळू मग 2 वर्ष सर. मग नंतर प्री वगैरे कोरोनाच्या काळात परीक्षा पुढे जात होत्या. हा सर, कारण सगळ्या परीक्षा परत 2021 मध्ये खूप परीक्षा पुढे गेल्या, प्री गेल्या, मेन्स गेल्या आणि या सगळ्या परत 22 मध्ये एकत्रितपणे झाल्या.
मग हे कसं सगळं मॅनेज केलं तुम्ही? सर म्हणजे बाकीच्यांना याचा तोटा झाला असेल सर, पण मग मला त्याचा फायदा झाला. म्हणजे कसं झालं की मी 2020 ला अभ्यास स्टार्ट केला. जर त्या परीक्षा सगळ्या रेग्युलर होत असते तर मला त्या परीक्षांना मी म्हणजे कॅल्क्युलेशन मध्येच नसतो. बरोबर आहे. जी नोव्हेंबर 2020 मध्ये मी अभ्यासाला स्टार्ट केला, तर मला ती 2020 ची परीक्षाच देण्याचा माझा काही रोलच नव्हता. तुम्ही ती परीक्षा डायरेक्ट 21 मध्ये. हा, मग ती मला तेव्हा ती भेटली. मग त्याच्यामुळे काय झालं की माझा जो अभ्यास ऍडिशन होत होता आणि मला परीक्षा द्यायला भेटत होत्या. म्हणजे राज्यसेवा झाली की लगेच कंबाईन. म्हणजे परीक्षा पुढे जाण्यामुळे तो वेळ तुम्हाला, हा, मला वेळ मिळाला. म्हणजे मला जास्त अटेम्प्ट भेटले. म्हणजे मला जे अटेम्प्ट 2020 नंतर मी जर सपोज माझी तयारी एखाद्या वर्षी झाली असती, मला फक्त 22 आणि 23 अटेम्प्ट देता आला. पण तोच मला ते कोरोनामुळे काय झालं की 2020 पण देता आला, 21 पण देता आला, 22 पण देता आला आणि 23 पण देता आला. म्हणजे ते आता जे जुने विद्यार्थी त्यांना तो तोटा झाला. पण मग माझ्या दृष्टिकोनातून कोरोना कुठेतरी मला फायदेशीर ठरला की मला जास्त अटेम्प्ट द्यायला आलं. जे चुका मी करत होतो, कारण की जर सपोज तीच जर मिस्टेक मी 2020 ला केली असती तर मला पूर्ण 1 वर्ष वाट बघायला लागली असती, रेग्युलर चाललं असतं. पण तेच मला ते 2-2, 4-4 महिन्यामध्ये माझी परीक्षा करता. म्हणजे ते 4-4, 5-5 महिन्यात येत होतं. आणि ते नाही का, म्हणजे तो मध्ये जो आपण म्हणतो की परीक्षा जेव्हा असते तेव्हा माणसात अलग एनर्जी असते. ती परीक्षा आली, मग आपण जोरात तयारी करूया. हो, समोर दिसतं टार्गेट आहे. मग त्याच्यामुळे कसं असायचं की एक परीक्षा झाली की लगेच कुठल्या पुढच्या परीक्षेचं टार्गेट असायचं. त्याच्यामुळे ते मधल्या काळात तुटला नाही असं, म्हणजे ते रिलॅक्स झालंच नाही. म्हणजे झालं तरी परीक्षा झाली, 2-4 दिवस रिलॅक्स, बरोबर, परत लगेच तयारी. पण मला याच्यात एक मोठा विरोधाभास दिसतोय आणि तो असा आहे की तुम्ही म्हणताय की समजा मी एखादी परीक्षा फेल झालो तर मला त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, आता मी बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं पुण्यामध्ये वगैरे स्पर्धा परीक्षा करणारे बरेच विद्यार्थी आहेत आणि त्यांची हीच मोठी समस्या आहे की एखादी परीक्षा फेल झाल्यानंतर, ती प्री असू दे किंवा मेन्स असू दे, आणि मग ती झाल्यानंतर पुढे 1 वर्षभर वेळ मिळून सुद्धा, 1 वर्ष अख्खं मिळून सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना सुधारणा करता येत नाहीत आणि परत तीच कहाणी असते ज्यावेळेस ते परत ती परीक्षा देतात. बरोबर आहे. आणि तुम्ही ती कहाणी बदलली आहे अगदी 2-3 महिन्यांमध्ये. बरोबर. हे कसं, हे काय जादू? सर म्हणजे नाही का, आता मी अभ्यास मी केलाय चांगला, म्हणजे 12-13 तास अभ्यास केलाय. आणि माझं कसं होतं की नाही का, ज्या गोष्टी मला म्हणजे नाही का एक सेल्फ टार्गेट्स, म्हणजे नाही का आज जर माझं ठरलंय की मला एवढं संपवायचंय तर मग ते माझं रात्री 3 जरी वाजले तरी मी बसणार लायब्ररीत, कोणी असलं नसलं. म्हणजे मला ते म्हणजे स्वतःचे टार्गेट्स होते ना, की म्हणजे मला ते डिपेंड, म्हणजे आता नाशिकच्या लायब्ररीमध्ये पण मी रात्री एकटा बसायचो. एक मित्र होता, तो कधी कधी बसायचा, कधी नाही बसायचा. आणि तुम्ही पहिले आलेले पण एकटेच आहात. मग ते म्हणजे त्या गोष्टी नाही का तेव्हा भरून निघल्यामुळे ना, तर ते मला नाही का असं जेव्हा एक्झाम आली ना तेव्हा असं लोडच नाही आला, कारण की माझं सगळं वाचून झालेलं असायचं आणि मला फक्त ते रिवाइज करायचं असायचं. मग आणि कसं होतं की बाकीचे काय करतात की आता परीक्षा झाली ना तर मग थोडंसं रिलॅक्स माइंड, म्हणजे ते जो संध्याकाळचा टाइम आहे किंवा काय आहे तर तो कुठेतरी रिलॅक्स मोडने चालत असता. म्हणजे जेव्हा परीक्षा आली मग तेव्हा तो अचानक लोड येतो. पण मी तो तसं कधीच नाही केला. हॉल तिकीट किंवा नाही का ते एकदम आता मे मध्ये परीक्षा आहे, मग जानेवारी पासून ते पहिलेच टार्गेट ठेवणार की जानेवारी पासून तर मेच्या दरम्यान आपण जोरात अभ्यास करू, तोपर्यंत मग आपण रिलॅक्स मोडने चालूया. पण मग ती कुठेतरी ती स्ट्रॅटेजी धोकादायक ठरते की नाही तेवढा वेळ महत्वाचा. हा, म्हणजे तो जर तुम्ही करून ठेवला ना तर तो कुठेतरी नाही का, तो प्रश्न जेव्हा काहीतरी क्रॉस फिरणार तेव्हा तुम्हाला ते विचार करण्याची तेवढी ती हे राहील. पण ते जर तुम्ही तेवढ्या वेळात केलं असलं ना तर तुम्हाला तो विचारच करू देणार नाही. म्हणजे ती एक गोष्ट आहे की कन्सिस्टंटली अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे सर. आणि कन्सिस्टन्सी राहिली ना तर आपोआप तो स्कोर आहे ना आपोआप वाढतो. म्हणजे आता या 317 मार्क्ससाठी मी काय म्हणजे असं वेगळे खूप काही एफर्ट्स आता या शेवटच्या वेळेस घेतले असं काही नाही. म्हणजे ते नाही का कलेक्टिव्ह एफर्ट्स म्हणतो ना आपण की 2020 पासून हळूहळू वाढत एक पुस्तक कोणी सजेस्ट केलं की आता, म्हणजे मी पहिले अनिल कटारे सरांचं पुस्तक वाचत होतो. मग मला कळलं की अनिल कटारे सरांमधून सगळं कव्हर नाही होते, मग आपण समाधान वाचन वाचलं पाहिजे. मग लगेच मग जर परीक्षा झाली ना तर ते लगेच पहिल्या 15-20 दिवसातच ते समाधान वाचन वाचून झालं पाहिजे. म्हणजे मला जर कोणी जर इनपुट दिला नवीन तर ते एक्झामची पुढच्या एक्झामची वाट मी कधीच नाही बघितली. ही एक्झाम झाली, हिच्यात कमी पडलो ना तर ती गोष्ट सुधारवायसाठी आपल्याला हेच चान्स आहे. म्हणजे हा परीक्षा झाला चान्स आहे. आणि मग तिचा मला असं एकदम खूप छान फायदा झाला. होती म्हणजे ती नाही का एखाद्याने सांगितल्यावर आता म्हणजे माझं समाधान माझ्या सरांचं पुस्तक एवढं 2 मेन्सला, म्हणजे आता 1-1.5 वर्षापासूनच केलं, पण इतकं चांगलं झालं ना त्याच्या आधी मी केलंच नव्हतं. पण मग नंतर असं सगळ्यांकडून ऐकायला भेटलं की हे केल्याशिवाय पर्याय नाही राज्यसेवेला. मग ते एकदम छान झालं. ते राज्यसेवेच्या नादात मग ते कंबाईनचं तर मग एकदम इंटिग्रेटेड होऊन गेला. बरोबर आहे. आणि तुम्ही राज्यसेवेच्या पण मुख्य परीक्षा देताय, त्यातूनही चांगले उत्तम यश तुम्हाला नक्की मिळेल यासाठी शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या असणार आहेत. मला अजून एक दादा जाणून घ्यायचे आणि खरं तर विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं असेल ते प्रिलिम्ससाठी तुमची बुक लिस्ट काय होती? सर आता मी प्रिलिम्स आणि मेन्स साठी, म्हणजे जो आता आपला पेपर 1 आणि पेपर 2 कॉमन झालाय, मग त्याच्यामुळे आपण विषयानुसार घेतलं. जसं पॉलिटीला घेतलं तर लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक छान केलं सर, तर म्हणजे काही ऑप्शनच उरत नाही. फक्त मग त्याच्यात कसं असतं की लक्ष्मीकांत तुम्ही
मराठीतून केलं मराठीमधून मी सगळा अभ्यास मराठीमधून लक्ष्मीकांत मराठीमधून केला. हो सर, एकच पुस्तक सर, आणि त्याच्या मी स्वतःच्या नोट्स काढल्या होत्या आणि त्याच्यामध्ये नाही का आता नोट्स काढल्या हे जे तुम्ही म्हणता सगळे टॉपर सांगतात की मी त्याच्या स्वतःच्या नोट्स काढल्या, पण नोट्स काढताना नेमकं काय करावं लागतं आणि काय केलं? सर पहिली रिडिंग मी पूर्ण संपवली. एकदा तुम्ही पुस्तक घेतलं लक्ष्मीकांत पूर्ण वाचून टाकलं. त्याच्यानंतर आता काय झालं की पीवायक्यू बघितलेलं आहे. याच्या आधी पुस्तक वाचण्याच्या आधी पीवायक्यू बघितलेलं म्हणजे आपल्याला घेतले सर जवळपास म्हणजे जेव्हापासून पॅटर्न चेंज झालाय आपला, जो म्हणजे एमसीक्यू वाला पॅटर्न ह्यासाठी प्री मेन साठी लागलाय तेव्हापासूनचा, म्हणजे ते पीवायक्यूचं पुस्तक म्हणजे मी क्वेश्चन पेपर कधीच नाही सोडवलं सर. म्हणजे क्वेश्चन पेपर मधून अनालिसिस नाही केलं, म्हणजे तेवढा वेळ नाही दिला मी त्याला. मी डायरेक्ट एखादं मार्केटमधून पुस्तक घ्यायचं, पीवायक्यूचं घ्यायचं, प्रवीण चोरमले सरांचं असेल किंवा लोकसेवा पब्लिकेशनचं कंबाईनसाठी, मग जे पण असेल ते बरोबर सगळ्यांचे जे असेल ते घ्यायचं आणि त्याचं पूर्ण आपण करायचं. मग आता काय आहे की आपल्याला अंदाज आलाय पॉलिटी पुस्तक वाचताना की विचारतो काय आयोगाचा पॅटर्न काय, आयोग विचारतं काय, आणि आपल्या कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मग ते वाचताना आपण त्या गोष्टी शॉर्ट मध्ये लिहित चालणं म्हणजे कसं होतं की मी ते पॉलिटी सजेस्ट केलं की पॉलिटी इतकं चांगलं झालं पाहिजे ना, जर प्रीला 15 प्रश्न आहे ना तर 14 प्रश्न हे बरोबर आले पाहिजे. तुमचे आले होते? माझे येतात सर, माझे प्रत्येक प्रीला माझे. सर माझे 22च्या प्रीला सायन्सला मला 15 पैकी 0 मार्क होते, तरी मला 66 मार्क होते. 15 पैकी 0 मार्क होते सायन्सला तरी प्रीलिमला 66 मार्क होते. मला म्हणजे काय सायन्स सोडवलंच नव्हतं? मी सोडवलं होतं सर, मी 15 प्रश्न सोडवले, 12 चुकले, 3 बरोबर आले, 0. सांगतो की सायन्सचं का बरं एवढं? सर म्हणजे कसं आहे की सायन्स ना, मी तसं माझं 11th सायन्स झालं, सायन्स बॅकग्राऊंड झालंय, पण मग विषय कसा असतो सायन्सचे प्रश्न आहे ना सर, जर तुम्हाला जर आले ना तरच येतात, नाही तर येत नाही. तुम्ही किती पण वाचून जा पेपरला. म्हणजे विषय कसा असतो की आयोगाचा तो एक नाही का वेगळाच पॅटर्न असतो सायन्सच्या बाबतीत, जसं पॉलिटीच्या बाबतीत नसते. पॉलिटी फिक्स असते, 105 विचारणार, 99 विचारणार, राज्यपालाला काढण्यासाठी काय किंवा काय, राष्ट्रपतीची नेमणूक कशी, काय काय, म्हणजे ते फिक्स आहे. पण तसं सायन्सच्या बाबतीत नाही सर. कसं आहे की जर समजा एखाद्या वेळेस तुझं डीप जायला लागला तर ते मग ते 5 किंगडमच्या मध्ये पण जातो ते, मग त्या तेवढ्या गोष्टी नाही होत. आणि मग कसं आहे की जे शुअर क्वेश्चन आहेत ना ते क्वेश्चन साठी टॅकल करायचं. मग नंतर मग मला ती कळले सर, 66च्या ती चूक झाली. मग 23ला मी ती नाही केली सर. मग 23ला मी 7-8 प्रश्न सायन्सचे डायरेक्ट स्किप करून टाकले, म्हटलं निगेटिव्ह करताय मला. बरोबर. मग हे ते क्रिकेट मध्ये असतं बघा, क्रिकेट मध्ये असतं की एखादा खूप चांगला बॉलर आला त्याचं डिफेन्सिव्ह होणं गरजेचं आहे, आणि जर कच्चा बॉलर आला की मग तिथे अग्रेशन दाखवणं गरजेचं आहे. अग्रेशन क्वालिटीमध्ये तुम्ही एकदम सगळे चक्के आणि मात्र मग सायन्स डिफेन्स खूप चांगली स्ट्रॅटेजी करते. आणि मग हे बर्डन पण येत नाही सर, बर्डन येत नाही. आणि विषय कसा असतो सर की जेव्हा आपल्याला प्रश्न येत नाही ना तेव्हा काय होतं की आपण त्याच्या मागे खूप जास्त विचार करायला लागतो. म्हणजे जो प्रश्न जर ओळखीचा, म्हणजे थोडासा नाही का सायन्सचा प्रश्न आहे, जर तो आपल्या वाचनातला नसला तर तो खूप वेळ खायला लागतो, कारण की आपल्याला असं वाटत असतं की याचं उत्तर ना ए किंवा बी आहे. मग ते ऑप्शन काहीतरी ओळखीचे लागत असतात. मग त्याच्यात नाद आपण 10 ते 20 सेकंद तिथंच घालवत असतो, आणि तो कंबाईनचा एक सेकंद जो आहे ना तो मॅथला मग आपल्याला प्रॉब्लेम देतो. म्हणजे 100 प्रश्न आणि वेळ 60 मिनिटं. मग तो तुम्ही हे सायन्स वगैरेचे प्रश्न नाही, हे विदिन 10 सेकंद 15 सेकंदात झाले तर तुम्ही मॅथला वेळ देऊ शकता, कारण की मॅथला जर 20 प्रश्न असले तर कमीत कमी 25 मिनिटं द्यावे लागतात. बरोबर. म्हणजे आता मला वेळेचं पण थोडंसं मॅनेजमेंट सांगा, कारण ते पण महत्वाचं आहे. कारण 60 मिनिटं 100 प्रश्न. बरोबर. मग त्यानुसार तुम्ही आधी विषय तुमचे आयडेंटिफाय करा की तुम्ही कोणत्या विषयामध्ये चांगले मार्क घेऊ शकता. म्हणजे सायन्स आपल्याला डिफेन्स मध्ये करायचंय किंवा पॉलिटीला आपल्याला चांगला वेळ द्यायचा आहे, मग पॉलिटी आपण किती वेळात, आता थोडं सांगता येईल का तुम्हाला हे कसं? हा सर, सांगता येईल, पण मग मी सजेस्ट करेल सर, वेळेचं कसं आहे की आपला फिक्स टाइम आहे की जर 60 मिनिटाचा प्रश्न आहे ना, 60 मिनिटं आहे ना, तर 25 मिनिटं फिक्स मॅथचे, 20-25 मिनिटं. 25 मिनिटं गेली म्हणजे तुमचे आता 35 मिनिटात तुम्हाला 60 प्रश्न 80 प्रश्न सोडवायचे. बरोबर. आता याच्यात कसं आहे सर, जर करंटचे प्रश्न जर घेतले आणि जर करंट जर तुम्ही चांगलं केलेलं असलं, कोणतंही एखादं पुस्तक जर म्हणजे आपलं जे मार्केटमधलं एखादं चांगलं पुस्तक जर केलेलं असलं, करंटचे 15 प्रश्न सोडवायला तुम्हाला 2 ते 3 मिनिट लागतं हार्डली. सगळे प्रश्न 15 काय असतं की 14वी ब्रिक्स परिषद कुठे झाली माहिती तुम्हाला? ब्राझील. संपलं सगळं फॅक्च्युअल. राज्यपाल, महाराष्ट्राचे राज्यपाल, माहिती असेल तर लिहायचं. म्हणजे ते 15 प्रश्न तुमचे 3 मिनिटात सुटतात, 2-3 मिनिटात. परत पॉलिटी घेतली, तुम्ही सगळं तुम्हाला म्हणजे नाही का राज्य ते तुमचं. पण त्याचे रिव्हिजन असं नाही का विशेष बहुमत आहे का साधा बहुमत आहे का, हे तुमच्या इतकं माइंडमध्ये क्लिअर पाहिजे ना की तिथे जाऊन तुम्ही कन्फ्युज झालंच नाही पाहिजे. म्हणजे एकदम नाही का परफेक्ट रिवाइज, हा एकदम नाही का छान असं, म्हणजे प्रश्न बघितलं तुम्हाला असं स्माइल झालं पाहिजे. इथं याला विशेष बहुमत नाही, साधं बहुमत म्हणायचं होतं, पण तो आपल्याला ओळखता आला. आणि हे कधी होईल जेव्हा प्रॉपर रिव्हिजन जेव्हा असली ना,
आणि सगळ्या गोष्टींचं मग तुम्हाला ते बरोबर जाणवायला लागेल की याला हे असं नव्हतं द्यायचं, याला असं द्यायचं होतं. मग ते आपण पकडू. मग हे पण 2-3 मिनिटात म्हणजे 3-4 मिनिटात तुमचं पॉलिटी पण संपतं. मग तुमचं इतिहासचं कसं 3-3 मिनिटं गेले, 6 मिनिटात तुमचे 30 प्रश्न झाले. मग म्हणजे असंच विषय. आता सायन्सचं आपण कसं आणि पेपर सर असं म्हणजे हा पॅटर्न चुकीचा असेल की आपण नाही का जो सब्जेक्ट आवडतोय तो पहिले शोधत बसू, कारण की त्याच्यात 2 मिनिटं जातील. कारण की पेपर काय सिक्वेन्सफुली दिलेला नाही, तो कुठे सायन्स आहे कुठे मॅथ्स. मग जो पहिला प्रश्न दिसतोय ना फक्त मॅथ्स घ्यायचं नाही, मॅथ्सचे प्रश्न आपल्याला शेवटी घ्यायचे. बाकी कोणताही पुढे दिसला तो प्रश्न सोडवायला सुरुवात करायची. कारण ते शोधत बसायचं नाही की म्हणजे कसं होतं की पॅनिक मोड येतो. मग तो कसं की आपण सायन्सचा प्रश्न पूर्ण लक्ष देऊन वाचत नसतो, पण मग जेव्हा नजर टाकत असतो ना ते काहीतरी वेगळंच दिसतं आपल्याला. म्हणजे तो पॉलिटीचा प्रश्न शोधण्याच्या नादात सायन्सचे प्रश्न तर एवढे म्हणजे अगदी ऑर्गॅनिक केमिस्ट्री, गणित, आणि ते शोधण्याच्या नादात आहे ना, मग ती सोपी गोष्ट पण आहे ना ती कुठेतरी आपण विचार करत नाही तिचा आणि ती अवघड वाटून जाते. मग आपण तो नाही का एक वेगळाच ऍस्पेक्ट आपल्या डोक्यात येऊन लागतो की पेपर का हार्ड आलाय की काय. म्हणजे तो प्रश्न सोडवायच्या पहिलेच तो एकदम नाही का निगेटिव्हनेस यायला लागतो. त्याच्यापेक्षा तसं नाही करायचं की पहिले जो आलाय ना तो प्रश्न घ्यायचा. फक्त एवढं आहे की आपल्याला जर येत असेल तर तो सायन्स म्हणजे तो पण प्रश्न तो लगेच टॅकल करायचा. आणि ही कंबाईनसाठी ही कन्सेप्ट आहे की एकदा प्रश्न जर घेतला तर तो एक तर सोडवायचा आहे, एक तर डायरेक्ट सोडायचा आहे, परत त्याला येणं होत नाही. स्किप करणं हे धाडस करणं. एक तर स्किप करायचा नाही तर अटेंड करून पुढे जायचं. असं म्हणूच नाही शकत तुम्ही की मी हा नंतर बघेल, कारण की कंबाईनला नंतर नसतंच. बरं आता परत आपण विषयानुसारच जाऊ. बरोबर. आता आपलं पॉलिटिक्सचं लिस्ट पण झाली, करंट अफेअरचं पण झालं आणि अटेम्प्ट पण कसा करायचा हे झालं. आणि आता परत येतो पुढचा जो सब्जेक्ट आहे हिस्ट्री सारखा, तो हिस्ट्री सर समाधान महाजन सरांचा. आणि त्याला जोड कुठली अजून? सर मी गाठाळ सरांचं एकदा वाचलंय. गाठाळ सरांचे म्हणजे मी गाठाळ सरांचं वाचताना काय केलं की गाठाळ सरांमध्ये ज्या पुस्तकात ज्या नवीन म्हणजे त्याच्यात नाही का जर समाज वगैरे थोडे डीप दिलेत ना, मग त्याच्यातून काही गोष्टी ज्या नवीन दिसल्या ना त्या माझ्या समाधान महाजनमध्ये मी ऍड केल्या, म्हणजे लिहून टाकल्या. त्यात ऍड करून त्याच्यात म्हणजे परत मला ते गाठाळ वाचायची गरजच नाही. मग मी ते महाजनच पुस्तक वाचलं. मग तेवढं एकच पुस्तक एकदम छान फॉलो केलं. पण एकच करा पण चांगलं. मग ते चांगलं केलं तर मग होऊन जातं. आणि कसं आहे सर की मी इतिहासाचं असं म्हणजे विषय की जसं तुम्ही नाही का इतिहासाकडून 10 पैकी 8-9 मार्काची अपेक्षा नाही ठेवू शकत. कारण की समोरच्याला जर चुकवायचे असले त्यात तो काय करेल की शाहू महाराजांचं एखादं फिलॉसॉफर लिहिलेलं पुस्तक काढेल आणि त्याच्यामध्ये शाहू महाराजांचं खूप डीप विचारायला सुरुवात करेल, ज्याचं जे तुमचा अभ्यासाचा पॉईंट ऑफ व्ह्यूच नाही, वाचनात पण नाही आला. मग ते काहीतरी तू कोणत्या तरी एखाद्या संस्थेचं नाव टाकेल किंवा त्यांना कोणी मदत केली त्यांचं नाव टाकेल आणि त्यांचं काहीतरी चुकवायचा प्रयत्न करेल किंवा बरोबर देईल. मग ती गोष्ट बरोबर येणारच नाही. असे 2-3 प्रश्न तरी बघायला भेटतं. मग कसं की नाही का कंबाईनला ना असं टार्गेट करून गेलं पाहिजे की प्रत्येक विषयात मला काढायची किती, याच्यापेक्षा जास्त एफर्ट्स घेणार तिथं मजा. एक गोष्ट इथं जाणून दे की तुम्ही ते पेपर सेटरच्या माइंडसेट म्हणजे पेपर सेटर काय करतोय ना तो आपण विचार करायचा इथं की त्याला काय पाहिजे. जॉग्राफीला आहे तर जॉग्राफीला मार्क पडू शकता, पण तसं जॉग्राफी तर हिस्ट्रीचं मग तेवढं करायचं की पीवायक्यू एकदम चांगलं करायचं. त्याच्यानंतर समाधान महाजन सरांचं आपण जर गाठा म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीकोन व्हॅल्यू एडिशन गाठा. आणि समाधान महाजन मधून कसं आहे सर की कंबाईनच्या पुस्तकातून काय सगळं कंबाईनसाठी सगळं करायची गरज नसते. जवळपास 100-150 पानाचं तुमचं स्वातंत्र्योत्तर भारत जो आहे अजून एक मग त्याच्यामध्ये तोच आणि महाराष्ट्राचा विशेष संदर्भ. मग अजून मग ते सांस्कृतिक इतिहास हे 2-4 टॉपिक येत नाही. म्हणजे जवळपास त्या पुस्तकात 100-150 पेजेस आहे ना हे स्किप करायचे आपल्याला कंबाईन. बरोबर. ते आपल्या सिलेबस कंबाईन करत असेल तर तो सिलेबसचा पार्ट नाही. ह्या गोष्टी कळून जर केलं आणि ते सोबत गाठा केलं तर मग ते बेस्ट प्रिपेअर होईल सर. बरोबर. आता जॉग्राफीकडे येऊ. हा सर जॉग्राफी खूप चांगलं. सर जॉग्राफीला म्हणजे कसं आहे ना आता याच्यात कसं आहे की कंबाईनचं कसं होतं सर की म्हणजे नाही का, आणि मी एवढं सांगेल की राज्यसेवा करणाऱ्या मुलाला कंबाईनचा असा फायदा होतो की काय असतं की एखादा प्रश्न जो जगाच्या म्हणजे नाही का भूरूप वगैरे याच्यावर जो प्रश्न येतो ना तो राज्यसेवेच्या अभ्यासात कोरवाला तो कुठेतरी राज्यसेवेचा आपण मेन्सचा अभ्यास केल्यामुळे मग तो प्रश्न आपल्याला जुळून जातो की हे नदीच्या आव्हानामुळे का कशामध्ये. मग तो एखादा प्रश्न जो असतो ना तो मार्क देऊन जातो. कारण की मग आपण तिकडे राज्यसेवेला करताना नाही सर मी कोणतंच स्टेट बुक नाही वाचलंय. मी सगळे डायरेक्ट म्हणजे जे पण असेल ते पुस्तक फॉलो केलं. मग आता मी जगाच्या भूगोलसाठी दीपस्तंभ, भारताच्या भूगोलसाठी दीपस्तंभ आणि महाराष्ट्राच्या भूगोलसाठी दीपस्तंभ हा तुमचा सोर्स आणि बस मग तेवढाच आणि पीवायक्यू आणि तेवढंच करायचं. पीवायक्यू आणि बस तेवढं एक पब्लिकेशन चांगलं पकडलं. बस काही मुलं सौदी वाचतात. सौदी झाल्यानंतर भारीच. आता म्हणजे आता एक मित्र स्टेट बोर्डचं महत्व देतात हा सर देतात, पण मी स्टेट बोर्डचं कोणतंच पुस्तक नाही वाचलं सर. म्हणजे आता ते कुठतरी चुकीचं म्हणा किंवा पण मग मी नव्हतं वाचलं. कारण की मला म्हणजे मी बघितलं ना सर की जे पण रेफरन्स बुक वालेत ना
त्यांनी तिकडून घेऊनच घेतलंय सर. त्यांचाच स्टेट बोर्ड. हा म्हणजे काय की त्यांनी घेताना कुठेतरी ते कव्हर केलंय आणि त्यांनी त्याला ऍडिशन दिलंय. मग आपण ते वाचण्यापेक्षा हेच चांगलं केलं बरोबर, तरी पण मग ते कव्हर होतं असं चांगली स्ट्रॅटेजी. हा माझा व्ह्यू होता की म्हणजे आता 11चं जे हिस्ट्रीचं जुनं पुस्तक आहे मग त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यातून भरपूर प्रश्न येतात, पण मग ते सगळं जवळपास गाठा सरांनी किंवा इतिहासच्या समाधान माझ्या सरांच्या पुस्तकात त्याच्यातला सगळा डाटा तुम्हाला भेटून जातो. मग तेच मग मी तो कधी PYQ त्या स्टेट बोर्डच्या नाही विचार केला. बरोबर. आता हिस्ट्री झालं, जिओग्राफी झालं, पॉलिटी झालं, आता इकॉनॉमिक्स. सर इकॉनॉमिक्स सर मी किरण देसले सरांचं केलंय, त्याच्या स्वतःच्या नोट्स होत्या. पण मग किरण आता इकॉनॉमिक्स मध्ये कन्सेप्ट साठी पुस्तक कामी येतच, पण जे डाटा लाईव्ह असं काहीतरी डाटा विचारला जातो, माहिती विचारली जाते, योजना विचारल्या जातात, बरोबर, ते कसं कव्हर करत होतात तुम्ही? सर मी सांगितलं की कंबाईन राज्यसेवेचा तो जो तिकडचा जो व्ह्यू आहे ना, मग राज्यसेवे करताना तिकडचं बाकीच्या योजना वगैरे म्हणजे आता ते HRHRDच्या पार्ट 2 मध्ये भरपूर सारखे त्या सगळ्या योजना आहे. मग त्या योजना कुठेतरी तिकडे कव्हर झाल्या. कशातून केलेल्या? त्या आपल्या दिलीप खाटेकर सरांच्या त्यांच्या पुस्तकातून तुम्ही योजना करून घेतल्या. आणि सोबत तुम्ही पेपर कोणता वाचत होता? न्यूजपेपरने वाचलं सर. न्यूजपेपर किंवा मासिक वगैरे म्हणजे आपले पृथ्वी परिक्रमा. ते रेग्युलर वाचत? परिक्रमा रेग्युलर. तो करंट अफेअरचं व्हॅल्युएशन भरपूर गोष्टी तिकडून क्लिअर होऊन जायच्या. मग त्याचाच फायदा कुठेतरी कंबाईनला होतो. आणि कसं होतं की सर की कंबाईनला SDG MDG ह्या काहीतरी गोष्टी ज्या आपल्या राज्यसेवेच्या सिलेबस मधल्या असताना तो कुठेतरी एखादा प्रश्न येतो. मग तो जर कोर कंबाईन करणं वाला ते ना थोडस कुठेतरी नवीन वाटतं ते एकदम, पण मग ते आपल्याला पटकन जुळून जातं. आणि ह्या म्हणजे जो इकॉनॉमिक सर्व्हे किंवा जे आपला बजेट आहे ते थोडं चांगलं केलं पाहिजे. 2-3 प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड त्याच्यातून येतात. मग तेच चांगलं केलं तर मग इकॉनॉमिक्सला पण चांगला स्कोर येतो सर. बरोबर. आणि जनरल सायन्स केला होता सर मी जनरल सायन्स सर जेव्हा पहिली प्री दिली ना तेव्हा खूप चांगला केला होता. मी तेव्हा ना सायन्स आपलं सचिन भस्कर सरांचं खूप चांगलं पुस्तक केलं, पण मला काहीच आउटपुट आला नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं 22ला पण मला 0 पडले आणि 23ला मग मी काय माझा काय नंतर आयप्रोज म्हणला की आपण एकदम PYQ आहे ना जेवढे प्रश्न आलेत तेवढे एकदम चांगले करायचे, त्याच्या खाली जेवढं अनालिसिस दिलंय तेवढं डायरेक्ट पाठ करून टाकायचं. म्हणजे नाही का कोणी जर विचारलं की 2 किंगडम क्लासिफिकेशन कोणी तर आपल्याला सांगता आलं पाहिजे हे केलंय की कोण आहे काय की 5 किंगडम कोणी केलंय, त्याच्यामध्ये विटॅमिन एचं नाव काय, ओके हेच आहे, विटॅमिन एचे डिफिशियन्सी काय, म्हणजे जे नाही का आयोग म्हणजे जे 5-6 प्रश्न फिक्स आहे की याच्या काही हे जाता कामा नाही, बाकीचे आपले नाहीत, म्हणजे 0पेक्षा ते बरं असं मग तो अप्रोच राहिला. आणि फक्त PYQ एकदम चांगला करायचा. आणि सायन्स मध्ये एवढा फायदा होता सर की फिजिक्स जे न्यूमरिक फिजिक्सचा रिलेटेड जो पण प्रश्न आला ना तो करू शकतो, तो म्हणजे तो जुन्या अभ्यासावर 11वी-12वीच्या अभ्यासावर तो सगळा म्हणजे फिजिक्सचा प्रश्न कधीच नाही चुकला. म्हणजे तो एकदम बरोबरच येणार की तो अभ्यास मग ते डिफ्रॅक्शन असो काही पण असो ते आठवून जाईल. पण बाकी केमिस्ट्री आणि बायोलॉजीची काही गॅरंटी नव्हती. मग ते एकदम PYQ जेवढं आहे तेवढंच केलं. आणि म्हणजे हा जे आता माझा 2023चा मेन्सचा स्कोर आहे मग त्याच्यात तोच फायदा झाला. जे प्रश्न ओळखीचे होते तेवढेच अटेंड केले, बाकीच्यांना हातच नाही लावला. बरोबर. आता परत करंट अफेअर्स. करंट अफेअर्स साठी सर राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून पृथ्वी परिक्रमा चांगली, मी परिक्रमाच केली. मग तेव्हा राज्यसेवा जेव्हा करायचं तेव्हा, आणि जेव्हा कंबाईन साठी आलं तेव्हा मग सिम्प्लिफाईड पब्लिकेशन एकदम इयरबुक केली. आणि मग इयरबुक मधून खूप जास्त रिव्हिजन झाले. मग ती गोष्ट नाही का अशी आठवण्यासारखी. आणि त्याच्यातून सिम्प्लिफाईड करताना नाही का असं सिलेक्टिव्ह केलं पाहिजे असं सगळं वाचण्यापेक्षा नाही का जे इम्पॉर्टंट मुद्दे करून त्याला टॅकल केला. आणि मॅथ रिझनिंग मग ह्याचं कसं करत होतं की पूर्वीपासून चांगलं होतं? सर मॅथ रिझनिंग माझं चांगलं होतं तसं, पण मग जे म्हणतो नाही का चांगलं असून इथं काही फायदा नाही. इथं नाही का तुम्ही जेवढं प्रॅक्टिस तुमची असेल ना तेवढंच कंबाईनला मार्क येतं. कारण की कसं आहे की प्रश्न जो आहे ना तो जर आपण वेळ लावून म्हणजे असं बाहेर सोडत बसलो ना तो 2-3 मिनिटात तो सुटतोच प्रश्न. पण तिथं ही सिच्युएशन आपल्याकडे तुमची आता तिथं 15 प्रश्न आहेत, 20 प्रश्न आहेत, 20 प्रश्न आहेत. बरोबर. मग हे प्रश्न सोडवण्यासाठी काय की तुमच्या हाताखालून ते गेले पाहिजे, तेवढी प्रॅक्टिस तुमची झालेली पाहिजे. आणि तेवढी प्रॅक्टिस जर नसली तुमची तर मग तुम्ही कुठेतरी स्टक करता तिथे. आणि तिथे म्हणजे नाही का प्रश्न घेतला म्हणजे तो उत्तर आलं पाहिजे. कारण की होतं काय की जसं तुम्ही जर एखादा मिनिट एखाद्या प्रश्नाला देताय आणि ती तुम्हाला पुढे जाऊन त्याची स्टेप नाही आठवत नाही ना तर तो प्रश्न गेला तर तुम्हाला दुःख वाटत नाही तिथं. पण तुमचं असं तुमचं घड्याळाकडे लक्ष जातं की माझा वेळही गेला आणि प्रश्नही नाही, उत्तरही नाही आलं. मग हे 2 गोष्टी आहेत. मग त्याच्यामुळे कसं आहे की तुमचं जेवढं हाताखालून गेलेलं असेल तेवढं चांगलं असतं. आणि मॅथ्स कधी म्हणजे नाही का आपण फक्त आधीच्या गोष्टी नाहीये. किती काय मॅथ्स त्याचं चांगलं असेल ना त्याने जर प्रॅक्टिस केली तरच कंबाईनला मार्क येतात, नाही तर मार्क पडणार नाही. म्हणजे तिथे किती स्कोर करत होतो 20 पैकी तुम्ही? 19 सर. म्हणजे नाही का माझं एकदम टार्गेट होतं की ज्या विषयात यायला पाहिजे तिकडे पडायला पाहिजे. विषयात 0 आले तरी चालतील मात्र मग एकही मार्क सोडणार सर. आणि STIची जी 2021ची मेन्स होती सर त्याला मला 3च मार्क पडले होते 15 पैकी मॅथ्सला. म्हणजे मग तिथं नाही का ते काही गोष्टी माझ्या जुळल्या नाही किंवा तेव्हा थोडी प्रॅक्टिस कमी होती. म्हणून मग त्याच्यानंतर
इतकी प्रॅक्टिस केली सर STIच्या 2021च्या पेपर नंतर की मग त्याच्यानंतर प्रत्येक कंबाईनला मला पण म्हणजे 20 पैकी 18-19 आणि मेन्सला पण मग तेवढे तुमचा ओव्हरऑल स्कोर 60च्या पुढेच राहिला. हा बस मग ते त्याच्यात कुठेतरी. आणि आता सगळ्याच म्हणजे तुम्ही STI PSI ASO SR या सगळ्याच मेन्सला तुम्ही क्वालिफाय होत गेले. आणि 23च्या मेन्सला मला आता आपण येतोय मेन्सकडे. हा सर ठीक आहे. आणि हा महत्वाचा टप्पा खरं तर प्रिलिम झाल्यानंतर मेन्स. बरेचशी मुलं प्रिलिम्स करतात क्रॅक, परंतु 3-4 वेळा मेन्स देऊन सुद्धा हाती अपयश लागतं. मग त्यांच्यासाठी काय सल्ला आहे सर? म्हणजे आता भरपूर जणांचं चुकतं काय माहिती का सर, की ते काय करता की जोपर्यंत प्री होत नाही म्हणजे प्रीची तयारी करत असता पण ते कधी मराठी इंग्लिशला म्हणजे तेवढं इम्पॉर्टन्स देत नाही. मग त्यांना काय वाटतं की प्रीच्या आणि मेन्सच्या गॅपमध्ये आपण मराठी इंग्लिश कव्हर करून घेऊ, पण तो कव्हर नाही होत सर. म्हणजे नाही का तुम्ही ऍटलीस्ट एक रिडिंग किंवा थोडंसं तरी तुमचं मराठी इंग्लिश तेवढी क्लिअरिटी पाहिजे. किंवा 0 एरर आपण आता म्हणजे बऱ्यापैकी सगळे महेश पाटील सरांचं 0 एरर पुस्तक करता त्याचे कुठेतरी 2 वेळा तरी तुम्ही आधी सोडून घेतलेलं पाहिजे. नक्की तुम्ही जेव्हा प्रीचा पेपर झाला तुम्ही जर इंग्लिश मराठीला सुरुवात करता मग ते कुठेतरी तो तुम्हाला स्कोर देत नाही. तो ऍव्हरेज 60-70 स्कोर देतो जो तुम्हाला आता चालत नाही. म्हणजे तो आता तो कमी झालाय. म्हणजे 50-60 मार्क ते त्याच्याने काही होत नाही. कारण की मग तुमची आता मला जवळपास 86 मार्क पडलेत. म्हणजे 22ला पण आणि 23ला पण. मग ते मार्कांमुळे 26-52 मार्काची लीड झाली ना माझी डायरेक्ट. मग ती कुठेतरी ती भरून काढण्यासाठी तुम्हाला ते आधी खूप चांगलं केलं पाहिजे. आणि एक्स्ट्रा सोर्सेस करण्यापेक्षा मोरावाळंबे सरांचं एकदम चांगलं पुस्तक करायचं लाईन टू लाईन मराठी म्हणजे नाही का एकदम त्याच्यातली एक लाईन इम्पॉर्टंट आहे एवढं महत्वाचं. म्हणजे नाही का त्याच्यात काय दिलं ते स्टार करून. स्कोर होता तुमचा सर? असं मला म्हणजे मराठी इंग्लिश नाही आठवत पण माझं 22ला पण 86 100 पैकी आणि 23ला पण 86. म्हणजे तिथं पण तुम्ही बऱ्यापैकी चांगलं केलं. हा सर तिथे म्हणजे चांगला स्कोर आला माझा. म्हणजे हे जेव्हा येते ना तेव्हा मग तुमचा स्कोर वाढायला लागतो. आणि व्होकॅबसाठी जास्त प्रयत्न करण्यापेक्षा वेगळ्या गोष्टींचं ते PYQ जे आहे ना सर ते जर चांगलं केलं ना तर ते हातात नाही जाऊ द्यायचे. आणि काय होतं माहिती का जेव्हा आपण एक्स्ट्रा सोर्सेसच्या मागे लागतो ना मग ते सोपे एक्स्ट्रा सोर्सेस वाढवावे लागतील असं वाटत नाहीये का? कारण आता दिवसागणिक व्होकॅबुलरीचं महत्व वाढत चालले आणि प्रश्न जास्त येत आहेत तिकडून. सर पण मग विषय कसा आहे सर की तिकडे जर कुठेतरी गेलं ना तर इकडे दुर्लक्ष होतं. आणि व्होकॅब आहे ना सर की ही जी म्हणजे नाही का आपण अभ्यास करत असताना वाढवण्याची गोष्ट नाही एवढी मला तर वाटतं. हा म्हणजे ते नाही का तुम्ही आधी जेवढं असेल ना काही गोष्टी त्या एवढ्या लक्षात राहणार पण नाही तुम्ही. पण त्याच्यापेक्षा जेवढ्या आयोगाने विचारल्यात ना म्हणजे जर PYQ मधल्या त्याच्या रिलेटेड जेवढ्या एकदम चांगल्या करायच्या आणि ते म्हणजे तोंडपाठ असल्या पाहिजे. मग होतं काय सर रिसोर्स काय तुमचा व्होकॅबचं सर मी फक्त 0 एरर मध्ये जेवढं दिले तेवढंच व्होकॅब केल्या. आणि मराठीसाठी ते PYQ लोक त्याच्यामध्ये जेवढे PYQ दिलेत जे काही तेवढंच त्याच्याबरोबर मला एवढे मार्क पडले. मग तेच म्हणतो की टेक्निक की सोर्सेस आहे ना लिमिटेड असले तरी चालतील पण ते एवढे चांगले असले पाहिजे ना की त्याच्यातून चुकू देऊ नका. म्हणजे नाही का जर आता काय होतं सर की म्हणजे नाही का एखादा एक प्रश्न येतो आउट ऑफ बॉक्स. म्हणजे कसं असतं की आता इकॉनॉमिक मधला त्याने जर एखादी प्रकल्पामध्ये किती जागा किती क्षेत्र होतं तो विचारला सपोज 4000 हेक्टर फॅक्च्युअल विचारलं एखाद्या पेपरला. आणि मग नंतर तुम्ही कोणतं पण योजना वाचता तिथे 3000 हेक्टर 4000 हेक्टर वाचत बसणार आहे तर तो चुकीचा वे झाला एकदम. जाऊ दे तो 1 मार्क गेला आपल्याला त्याची घेणं देणंच नाही असं सोडून दिला तो. तर म्हणजे तो जो एक आहे ना तो एक घेण्याच्या मागे लागायचं नाही. जो फिक्स येणार आहे आपला इकॉनॉमिक सर्व्हे मधला जो येईल बाकीच्या गोष्टी मेन येतील तेवढ्या करायच्या बाकी सगळ्या स्किप करायच्या. म्हणजे आपलं माझं तेच होतं की एखादी गोष्ट जी नाही ना आपल्या तिच्याकडे लक्ष नाही द्यायचं. जेवढं येतं तेवढं एकदम परफेक्ट करायचं. ते मात्र चुकू द्यायचं नाही. हा एकदम परफेक्ट आपला ते मात्र सांभाळता आलं. ते एकदम सांभाळता आलं. कारण बऱ्याच जणांचा गैरसमज होऊ शकतो ही मुलाखत बघताना की हे स्किप करेल मी ते स्किप नाही केलं सर. हे लक्षात ठेवा की जे माझं आहे हक्काचं तिथं मात्र मी अजिबात कुठलीही गडबड होऊ देणार नाही. तिथं मी मेहनतीला कमी पडणार नाही. तिथं मी कुठल्याही गोष्टी म्हणजे तिथं अगदी पैकीच्या पैकी मार्क मी घेणारच. हा भूषण सरांचं हे छान उदाहरण आहे आणि यातूनच हे उत्तुंग असं यश आलेलं आहे. आता मला थोडंसं आता अभ्यासाव्यतिरिक्तच्या मुद्द्यांकडे यायचंय आणि ते मुद्दे आता खरं तर खूप महत्वाचे ठरतायत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही आधी म्हणालात की मी ठरवलं होतं की मला 3 वर्ष आहेत. बरोबर. आता कदाचित जर 3 वर्षात हे नसतं झालं तर सर म्हणजे आता मी डिझाईन इंजिनिअरिंग तुम्हाला सांगितलं की मास्टर्स डिझाईन इंजिनिअरिंग मध्ये केलं. मी कदाचित अजून एखादा अटेम्प्ट घेतला असता. एखादं वर्ष वाढवलं असतं. पण किती वर्ष वाढवलं? 1च वर्ष वाढवलं. म्हणजे ठरलेलं होतं 2024 इज द लास्ट. म्हणजे हा 2024 अटेम्प्ट म्हणजे पहिलेच ठरवताना ठरवलं होतं की कारण की सर म्हणजे मला एवढे म्हणजे जे पेशन्स म्हणता ना ते थोडेसे कमीच आहेत. मग त्याच्यामुळे एवढं कमी पण असावे लागतं. हा नाही सर आहे नाही खरं सर. म्हणजे मग ती नव्हती माझ्यात तेवढी माझ्यात नव्हती कॅपॅसिटी. मग 2024 माझं ठरलं होतं की 2024 इज द लास्ट.
मग ते नसं झालं तर मग मी काहीतरी डिझाईन इंजिनिअरिंग म्हणजे काहीतरी प्रोफेसर वगैरे तुमचं जे काय तिकडे तुम्ही प्लॅन बी कडे प्लॅन बी वळाला केलं असता. बरोबर आहे. आणि आता परत एकदा आता यांच्या पुढे आव्हानं अशी असतात, हे तर आहेच, आणि आता डिस्ट्रॅक्शन खूप वाढत आहे. स्मार्टफोन तुम्ही बघताय, म्हणजे आज काय झालंय, प्रत्येक बघेल तो माणूस मुंडी घालून आहे तो. म्हणजे कुठल्या अभ्यासिकेत तुम्ही गेलात, वायफाय सुविधा आहे आणि टॅब घेतला जातो अभ्यासाच्या नावाखाली, टेलिग्राम वगैरे साठवून तिकडे युट्यूबवरून अभ्यास करेल वगैरे, यांसाठी तो स्मार्टफोन जवळ बाळगला जातो. मग तिथं तुम्ही काय करत आहात? सर म्हणजे एक नाही का ठरवणं खूप गरजेचं असतं की आयुष्यात नाही काहीतरी गोष्ट आपल्याला काहीतरी गोष्टी सोडल्याशिवाय काहीतरी भेटत नाही चांगलं. त्याग सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मी पण म्हणजे वापरायचो इंजिनिअरिंगला असताना खूप फोन वापरला, म्हणजे इंजिनिअरिंग चालू असताना. पण मी ऑगस्ट 2020 मध्ये जेव्हा म्हणजे ठरलं की आता मला MPSC करायची, तर तेव्हा दिवशी मी सगळं सोशल मीडिया अनइन्स्टॉल केला. आणि त्या दिवशी अनइन्स्टॉल केला सर, नोव्हेंबर मध्ये केला सर. पोस्ट निघाल्यावर पोस्ट म्हणजे त्या दिवशी ठरलं होतं की ज्या दिवशी पोस्ट काढेल त्या दिवशी पोस्ट टाकेल आणि पोस्ट करेल, आणि ते सक्सेस. आणि तसंच झालं सर. त्या ऑगस्ट 2020 पासून मी डायरेक्ट मग डिसेंबर 2023 मध्ये पोस्ट टाकली आणि ऍक्टिव्ह. लोकांना लाईक देण्यापेक्षा मला कशी लाईक याचा प्रयत्न केला. आणि सर सोशल मीडियाचा आता म्हणजे मला कोणी पण विचारतं ना, सोशल मीडियाचे 2 तोटेच सर. म्हणजे एक तर होतं वेळ पण खूप जातो, आणि त्यात ना डिस्ट्रॅक्शन असं असतं सर की, कारण की आता बघा मी इंजिनिअरिंग केली तर माझ्या क्लासमेट सगळे म्हणजे त्या वर्षापासून जॉबला लागले. मग ते काही कुठेतरी त्यांचं 10 लाखाचं 8 लाखाचं पॅकेज झालं, कोणी अमेरिकेत गेलंय, कोणी कुठे गेलं. मग कुठेतरी तो म्हणतो नाही का आपण की जे पिअर प्रेशर आहे हे जेव्हा आपण अभ्यास करत असतो तर ते कुठेतरी वाढत चालतं. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याचं स्टोरी बघतो की तो आता विमानातून फिरतोय, किंवा तो आता ट्रिपला लोणावळ्याला गेला, किंवा कुठेतरी मुंबईला फिरायला गेला, तो आता इकडे गेला तिकडे गेला, ह्या गोष्टी बघून ना कुठेतरी आपल्याला निगेटिव्हनेस येतो की हा कुठे गेला आणि मी कायच करतोय, मी आपले ते नाईट पॅन्ट घालून बसलोय. हा मग तो जो कॉन्फ्लिक्ट आहे ना तो असा निर्माण होत चालतो की आपण काय करतो. आता ही गोष्ट आपण मी म्हणजे जेव्हा इन्स्टॉल केली त्याच्यानंतर कळायला लागलं की अरे कोण कुठे फिरतंय. मग तेव्हा सुद्धा असं वाटतं की आपण बी इकडे गेलं पाहिजे बरं का. म्हणजे आता तर रिलॅक्स झालोय तरी पण वाटतं. तर तेव्हा अभ्यास करत असताना तर ते नेहमीच जाणवतं. म्हणजे आता मी पण सजेस्ट करेल की मी असं म्हणजे MPSC सर जास्त गायडन्सचा गेम म्हणजे अभ्यासच नाही. कारण की तुम्ही 60 मिनिटात ना समोरच्या गायडन्सचं काही म्हणजे तुम्ही जास्त नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला समोरचा फक्त वाढून देऊ शकतो, खायचं तुम्हाला आहे म्हणजे का तो फक्त त्याचे एफर्ट फक्त 20%, म्हणजे तो फक्त तुम्हाला सर थोडंसं करून देईल. पण 80% जी मेहनत आहे ना ती स्वतःला घ्यायची. हा तेच. आणि ते जर तेवढं चांगलं घेतलं तर कंबाईनला मार्क पडतील. आणि त्याच्यासाठी नाही का तुम्ही एकदम म्हणजे युट्यूब किंवा ह्या गोष्टी जास्त वेळ वाया घालून की बा कोण काय सांगतंय मग त्याच्याने अभ्यास होईल, तर ही सर चुकीची कन्सेप्ट आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही तेवढंच वेळ तो पूर्ण अभ्यासाला द्या. रिव्हिजन इतक्या चांगल्या करा ना की पेपरला जाऊन तुम्हाला डायरेक्ट नाही का सर म्हणजे मला एवढा कॉन्फिडन्स होता की ज्या दिवशी माझा पेपर झाला होता ना 5 नोव्हेंबरचा, की मला वाटत होतं की मी राज्यात पहिल्या 3 मध्ये येईल. त्याच दिवशी वाटलं होतं. म्हणजे नाही का इतके चांगले पेपर गेले होते. मला 154 मार्क म्हणजे मी काढले होते संध्याकाळपर्यंत. मला 154 पडत होते, म्हणजे 310 मार्क. आणि माझे ते टोटल 317 झालेत आता, म्हणजे ते त्याच्यापेक्षा जास्त आले. मग तेव्हाच वाटत होतं की पहिल्या 3 मध्ये तर मी येईल असं. मग हे कधी होतं सर की जेव्हा तुम्ही अभ्यास तुमचा चांगला आहे आणि पेपर चांगला गेलाय, आणि ही ते तुम्ही बॅक काय केलं ना सर हे खूप मॅटर करतं. म्हणजे ते परीक्षेच्या वेळेस करण्यापेक्षा परीक्षेच्या आधी ते काहीतरी ती आहे ना युद्धाच्या वेळेस रक्त सांडण्यापेक्षा शांततेच्या काळात घाम काढला तर कधी चांगलं असतं. तीच गोष्ट आहे सर ही. तसंच सगळ्यांनी केलं पाहिजे असं मी सगळ्यांना सल्ला देईल. नक्कीच घाम गाळतील त्या. नक्कीच. एवढी मोठा आदर्श आणि एक फॅक्च्युअल आणि रियालिटी बोलणारा आजचा हा खरं टॉक झालाय आपला. आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टींची समज आली असेल असं आपण समजूया. आणि भूषण सर परत एकदा तुम्ही इन्स्पायर टॉकला वेळ देऊन इथं आलात. विद्यार्थ्यांसाठी हा खरं एक फार मौलिक असा संदेश, रियालिटी भरलेला, प्रॅक्टिकल असणारा. बरेच लोक सांगतात जिद्द, मेहनत, चिकाटी, रात्रीचा दिवस 12, 18, 20, 22, आता 26 तास झालेत लोकांचे सांगून. ते न सांगता जे खरं काय आहे त्याबद्दल तुम्ही बोललात, तर त्यासाठी मनस्वी धन्यवाद तुमचे. आणि सगळ्या व्ह्युअर्सला याचा नक्की फायदा होईल. स्पर्धा परीक्षा करणारे असू देत किंवा इतर कुठल्या स्पर्धा परीक्षा करणारे असू देत किंवा स्पर्धा परीक्षा करणारे नसू देत, त्यांच्यासाठी सुद्धा एक डिसिप्लिन आणि एक जे ठरवलंय ते साध्य करण्यासाठी कसं आपण मेहनत घेतली पाहिजे, कसं आपण चाललं पाहिजे याबाबत तुम्ही सांगितलं. आता जाता जाता मला एक आपल्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी एक छोटासा संदेश तुम्ही द्यावा असं मला वाटतंय. सर पहिले तर तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. सगळ्यांनी आता MPSCचा प्रवास करत असताना 2 बाजू आहेत नाण्याच्या, हार जीत. त्याचं म्हणजे त्या गोष्टीचा विचार कोणीच करू नका आता की काय होईल नाही होईल. मेहनत अशी करा
की उद्या तुम्ही जर ह्या क्षेत्रातून बाहेर पडले तर तुम्हाला कुठेतरी ती गिल्ट नको जाणवायला की मी तेव्हा अभ्यास करायला पाहिजे होता, किंवा त्या दिवशी मी लायब्ररीत एवढा वेळ बसायला पाहिजे होतं, त्या दिवशी हे टाइमपास नव्हता करायला पाहिजे. ह्या गोष्टींचा कुठेतरी विचार नको यायला. आणि ज्या दिवशी तुम्ही या क्षेत्रातून बाहेर पडणार त्या दिवशी तुम्ही असं म्हणजे नाही का नशिबाला बोलून जा की माझ्या नशिबात नव्हतं, हे शब्द आले पाहिजे, न की मी मेहनत नाही केली किंवा त्या दिवशी टाइमपास नव्हता करायला. एवढंच सांगेल. खूप खूप मेहनत करा. मेहनतीला यश काय म्हणतं, मेहनत अखेर रंग लाती आहे. तो मेहनत जरूर करा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू भूषण सर.